राम राम. काय चाललंय? बसलो. काय वातावरण म्हणते निवडणुकीचं? एकदम छान. कोणाचं आहे हवा? कोणाची? हा सगळीच तिन्ही हवा. आता कोणचे धरायचे आपण? तिन्ही आपले. आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. तेच हवा कशी व कशी तुम्ही जरा हवं ते छान. जाणती माणसं आहे. बरोबर आहे ना. आपल्याला बरं सर काही सांगा त्यातून तुमचा अंदाज काय? नाही आम्ही म्हातारी माणसं कशी आहे म्हाताऱ्याचा अंदाज बरोबर जातो. म्हाताऱ्याला सांगायचं ना आपण. तुम्हाला काय म्हणताय? तेच नाही म्हाताऱ्याला सांगायचं. हा काय सांगायचंय? आम्ही तुमच्या पाठी. शरद पवारांना. हो यस. म्हणजे तुम्ही तुतारीची माणसं? हो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बाबा काय वाटतं तुम्हाला? कसलं इलेक्शनचं काय? हा सगळे तुल्यबळ आहेत ना. हे जुन्नर तालुक्यात आता हे जे 4-5 जण उभे राहिले सगळे तुल्यबळच आहेत ना. हा मग आहेत ना, म्हणूनच म्हणतो ना मी तुल्यबळच. मग आता कोण बाजी मारेन याच्यात? अतुलचे अतुल शेटील. निश्चित. आता मी बऱ्याच जणांना ऐकलं ते सगळे तुतारी म्हणतात. मग तुमचा अंदाज खरा ठरल. हो मग कामं केलेली आहेत ना तशी. हा कामं केली अतुल शेट्टी. मतदान होईल त्यांना. हो निश्चित. आणि निवडून येतील 100%. घड्याळ. गड्या काय वाटतंय बाबा निवडणूक काय म्हणते? काय माहोल तर तुतारीच दिसतोय. माहोल दिसतोय तुतारीचा. पण माहोल दिसल्याच्या नंतर मतदानामध्ये होईल का? हा होऊ शकतं, कारण शरदराव पवारांची जी मीटिंग झाली ओतूरला, सभा झाली ती जबरदस्त झाली. त्याच्यामुळे वातावरण बदललं कारण तिन्ही पक्ष एकत्र आहेत, एक जीवाने आहेत. ते वातावरण त्यांच्याच बाजूने, तुतारीच्या बाजूने. तुतारीच्या बाजूने. सत्यशील निवडून येईल का? हा सत्यशील निवडून येतील. चांगल्या मताने यायला पाहिजेत, पण निवडून येणार नक्की. बाबू बाबा तुम्हाला काय वाटतंय? मला तेच वाटतं. काय? तुतारीच. तुतारीच. बाबा हो काय चाललंय? चला काय मला लागले काय आमची निवडणूक. कोण आहे? काल काढते बँके बँके निवडून येतील का? कायला येते. नाही यायचे? मी कायला सांगू. मग कोण तुमच्याकडे काय वातावरण आहे? कोण निवडून येईल? शरकर. का बरं? का बरं बाई? शरद शरद पवारचा माणूस आहे म्हणून. तुम्ही शरद पवार म्हणून. शरद पवार म्हणून आम्ही तिथं उभं राहिलो. सरकार आता कारखान्याचा आमचा प्रश्न पडला, पण शरद पवारांनी आम्हाला जुन्नर तालुका, शिरूर तालुका हा शरद पवारांच्या पुण्याने हा जिवंत आहे. शेतकरी समाज जिवंत आहे. नाही शरकर येईल का? हो सरकार आणणार आम्ही. काय नाव तुमचं? सतीश आढळले. काय वाटतंय निवडणुकीत आम्ही तर इकडून सत्यशील दादांच्या पाठोपाठ खंबीरपणे उभे आहोत. कसं मतदान होईल? आमच्या राजुरीत सत्यशील दादांना म्हणजे जेवढं काही वोटिंग आहे राजुरीचं त्याच्यात अर्ध वोटिंग सर्वस्वी सत्यशील दादांना राहील आणि उरलेलं वोटिंग बाकीच्यांमध्ये डिवाइड होईल. दोघांमध्ये जाईल का? 5 जणांत जाईल. आता सध्या रेसमध्ये आशाताई पण आहे तिथं राजुरीमध्ये, पण थोडंफार आशाताईला जाईल आणि बाकीचं या दोघांमध्ये डिवाइड होईल. शरद दादाला जाईल. शरद दादाला मग देवराम लांडेला मतदान होईल का नाही? थोड्या बहुत प्रमाणात होऊ पण शकतं. 1-4-2 जणांकडून होऊ पण शकतं. एक नंबरला निम्म सत्यशीलला राहील. 50% वोटिंग सत्यशील दादांना 100% राहील आणि 25% शरद दादाला. 25% शरद दादा आणि डिवाइड बाय पुढचं जे काही होईल सगळे बरोबर. पण 50% सत्यशीलला होईल. 100% राहील. बाबा काय वाचित आहे? पेपर वाचताय का? पेपर वाचते. पेपर काय पेपर मध्ये विधानसभेचा महासंग्राम. काय इथं राजुरीतला काय महासंग्राम आहे? राजूतले का आता काय शेअर करता चालू आहे. शेरकर तर चालू आहे का? का बरं? अतुल शेट नाही का? का त्यांनी कामं केली ना? तरी नाही. काही काम केले काही नाही केले तर ज्याच्या इच्छेवरती सगळं. काय शरद पवार म्हणून का सत्यशील म्हणून? शरद पवार. शरद पवार म्हणून तुम्ही. बाबा तुमचं काय मत आहे?
आमचं मत आहे फक्त आपला माणूस. शरद दादा. हा. अरे वा. का बरं शरद दादाला? शरद दादाला का? अनुभव आहे पहिल्यापासून हा हा हा. म्हणून. त्यामुळे शरद दादा आला पाहिजे. कामाचा माणूस आहे. हा. बाबा तुम्हाला काय वाटतंय? आपलं शेरकर. शेरकरला कारण कारण काय ते शरद पवारांची हे साथे आणि शेरकर चांगला माणूस आहे. त्याच्या मागे आमचे जवळजवळ 70% गाव तिच्याच मागे. राजुरी गाव. राजुरी. बाबा तुमचं काय मत आहे? आमचं पण तेच मत आहे. शेरकर. शेरकर. तुम्हाला काय वाटतं? शेअर शेरकरच. शरद पवार. बाबा काय चाललंय? बसले का निवांत? निवडणूक काय म्हणती? दिलं आता ते आलते ते कोण? आता एक दोघ जण आले काय म्हणले ते? सांगितलं हा म्हणलं आम्हाला मत द्या. कोणी मागितले? या काय आता गाड्या फिरत आहेत त्यांनी मागितले तर आम्हाला मत द्या प्रत्येक जण म्हणतोय. आता त्यांचं कामच आहे ना ते. आणि मग कोणचं काम आहे? पण काय म्हणते राजुरीची हवा? राजुरीची हवा काय आता म्हाताऱ्या माणसाला काय सांगता पोटार रँका विचारायचं. मी तर म्हाताऱ्या माणसांनाच कळत इशे पुढे बसून. नाही 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 अहो पोटार रँका सगळं असतंय. पुढे रँक काय असतं? मग डांबलं सगळं पोटार रँका गरीबा का काय आहे? पण कोण निवडून येईन वाटत तुम्हाला? हा कोणची हवा येईल? आम्हाला काही सांगता नाही येत म्हाताऱ्या माणसाला. नाही हा, हा. नाही सांगता यायला पाहिजे ना. नाही नाही काय सांगता येते तरी अंदाज अंदाज काहीच नाही. अंदाजच नाही. तुम्ही मत देणार नाही का आता? मग द्यायच्या टायमाला बघता येईल त्यावर काय सांगायचं. बाबा तुम्हाला काय वाटतं? काय निवडणुकीचं कसं आहे? बरं आहे ना. कोण निवडून येईल? काय सांगावं तरी अंदाज चर्चा काय बसले होते? काहीच नाही. एवढं येणं अंदाज नाही नाही सांगता यायचं. नाही सांग